तर ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता शिवसेनेनं नवे फासे टाकायला सुरुवात केली आहे। लोकसभेनंतर आता विधिमंडळ आणि मुंबई महापालिका हे पुढलं टार्गेट असेल असे संकेत शिवसेनेचे नेते सातत्यानं देत आहेत। त्यातच आज एक महत्त्वाची घटना घडली। छत्रपती संभाजीनगरचे ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला। दानवेंनी अर्ज भरला ही बातमी नाहीये, तर ते महायुतीच्या पॅनलमधून रिंगणात उतरलेत ही खरी बातमी आहे। नेमकं काय घडतंय बघूया हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी अर्ज भरला। आता तुम्ही म्हणाल की सगळेच नेते जिल्हा बँकेमध्ये असतात, त्यात नवीन काय? तर यातली आश्चर्याची बाब ही की दानवे महाविकास आघाडी नाही तर महायुतीच्या पॅनलमधून ही निवडणूक लढवतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये सहकारी बँक निवडणुकीची हवा आहे। संजय सिरसाट, विलास भुमरे, समीर सत्तार यांच्यासह 8 संचालक बिनविरोध निवडले गेले असून 12 जागांसाठी निवडणूक होते। या जागाही बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापली पॅनल उभी केली आहेत। आपल्या सहकाऱ्यांचं पॅनल असतानाही अंबादास दानवे महायुतीच्या तंबूत दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। महायुतीच्या पॅनलमधून अंबादास दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांच्यासोबत भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे, रामराव शेळके, अर्जुन पाटील, रवींद्र काळे हे महायुतीचे उमेदवार आहेत। या पॅनलला कपबशी हे चिन्ह मिळालंय। तर महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये जगन्नाथ काळे, बाबूराव पवार, देवयानी डोणगावकर, प्रणिकेत पाटील, दादाराव वानखेडे हे उमेदवार असून या पॅनलला छत्री हे निवडणूक चिन्ह मिळालंय। जिल्हा बँकेच्या निमित्तानं महायुती सोबत आलेल्या दानवेंना आता शिवसेनेच्या नेत्यांनी थेट ऑफरच दिली आहे। सहकारामध्ये सहसा पक्ष बाजूला ठेवून आपण स्थानिक आघाड्या करत असतो आणि तसं मान्य अंबादास दानवे साहेब आहेत ना, यांचा आमच्या सगळ्या स्थानिक नेत्यांच्या बरोबर अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळं ते स्थानिक परिस्थितीनुसार ते आता महायुतीमधनं जर उभे राहत असतील, त्यांचं स्वागत आहे। नुसतं उभे राहण्यापुरतं नाही, त्यांनी थेटच आता इकडे यावं असं सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो। सहकार क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पूर्वीपासूनची संकल्पना होती आणि किंबहुना तोच आदर्श, तोच संदेश पुढे घेऊन जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट बँकेची निवडणूक लढवतोय आणि त्याच्यामध्ये अंबादास दानवेजी सामील झालेले आहेत। तर त्याला राजकीय वेगळ्या चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आणि आमच्या महायुतीमध्ये त्यांना यायचं असेल तर ते सहकारामध्ये येऊन आमच्याकडे येतील अशातला भाग नाही। महायुतीच्या बिगर शेती संस्था गटातून अर्ज भरलेल्या दानवेंनी मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पॅनल बनवल्याचा दावा केलाय। हे सहकार क्षेत्रातलं पॅनल आहे। सहकार क्षेत्रात ती बँक शेतकऱ्यांची आहे। मला वाटतं शेतकऱ्यांच्या बँकेच्या ठिकाणी राजकारण करू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून पॅनल बनवलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी। त्याच्यात वेगळा अर्थ महायुती किंवा महाविकास आघाडी त्या इलेक्शनमध्ये नाहीच आहे। मुंबई आणि कोकणाप्रमाणेच मराठवाडा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 पैकी तब्बल 3 खासदार निवडून आले। मात्र धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश बापू आष्टीकर आणि परभणीचे संजय जाधव हे तिघही आता शिवसेनेत गेले आहेत। त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आता ठाकरेंच्या शिवसेनेची पाटी कोरी झाली आहे। विधिमंडळात मराठवाड्यातून ठाकरेंच्या पक्षाचे केवळ 4 आमदार आहेत। विधानसभेत उमरग्याचे प्रवीण स्वामी, धाराशिवचे कैलास पाटील आणि परभणीचे राहुल पाटील, तर विधान परिषदेत अंबादास दानवे हे एकमेव आमदार ठाकरे सेनेकडून मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात। विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पक्षानं दानवेंना विधान परिषदेत पाठवलं। महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढत असल्याबद्दल ठाकरेंकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे। पक्षप्रमुखांकडे सकाळीच अनेक लोकांनी ती मांडणी केलेली आहे। अनेक लोकांनी त्यावर नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे, कारण इथे डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा प्रत्येकजण लढत आहे अशा वेळेला एका साध्या संचालक पदाच्यासाठी जर महाविकास आघाडीचा गळा घोटला जात असेल तर ते निश्चित वाईट आहे आणि त्याचं कुठल्याही चुकीचं समर्थन
माझ्यासारखा माणूस तरी नाही करू शकत आणि त्या संबंधाने मला वाटते पक्षप्रमुख काय ती भूमिका निश्चितपणे घेतील. कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये दानवेंच्या विरोधी पक्षनेते पदावर बोट ठेवत त्यांनी टोलेबाजी केली. उद्धव ठाकरेंकडे आज तिथे एकही खासदार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण याला जबाबदार आहे याचा कधी विचार होतो का? याचा मला वाटते नेतृत्व पातळीला विचार नक्की होत असेल. काय होतं ना की संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमचा खरंच खूपच दरारा होता. संभाजीनगरचं आमचं संघटना म्हणजे आमचं बलस्थान होतं. त्यामुळे आत्ता खैरे साहेब जो एक त्यांचा एक पिकावर होता, एक त्यांचा जो एक एक उत्कर्षाचा एक चरमबिंदू होता. आता नाही म्हटलं तरी वयाच्या मानाने ती क्रियाशीलता थोडीशी कुठेतरी कमी होते आणि त्यामुळे मग तेवढा वेळ देणं किंवा तेवढं फिरणं, तरीही दानवे साहेब त्यांना खैरे साहेब त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं खूप काम करतात ते. पण आत्ता दुसरं नावही तुम्ही आत्ता घेतलं चुकून, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, दानवेंनी निवडणूकच लढली नाही ना, ते विधान परिषदेवर गेले. विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद मुंबईमध्ये देण्याच्या ऐवजी, म्हणजे अनिल परबांच्या सारखे आमच्याकडे खूप आक्रमक नेते मुंबईमध्ये आहेत, पण मुंबईत ते पद देण्याच्या ऐवजी मराठवाड्यात देणे, ते देण्यामागचा पक्षाचा हेतूच कदाचित हा असावा की मराठवाड्यातली संघटन बांधणी चांगली व्हायला हवी. मराठवाड्यात शिवसेना वाढली ती सत्तेच्या जोरावर नाही तर संघर्षाच्या जोरावर. बाळासाहेब ठाकरेंच्या एका सभेनंतर गावोगावी शिवसैनिक पेटून उठत. काँग्रेसच्या दिग्गजांना आव्हान देणारी, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारी शिवसेना मराठवाड्यात रुजली आणि वाढली. मात्र पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मराठवाड्यातल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय. इतिहास सांगतो की मराठवाडा जिंकणारा महाराष्ट्राच्या राजकारणात टिकतो. आता लोकप्रतिनिधींची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असताना निदान तळागाळातले शिवसैनिक सांभाळून ठेवणं ठाकरेंना जमतं का, यावर पुढचं राजकारण अवलंबून असेल. रवींद्र मुंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.